नमस्कार मित्रो, मी आता डाळिंब प्लॉटमध्ये आहे. त्याला रेस्ट पिरियड चालू आहे, परंतु रेस्ट पिरियडमध्ये पाणी हा पॅटर्न फार महत्त्वाचा आहे. कुठलेही पीक म्हणलं की पाणी नियोजन म्हणजे पाणी व्यवस्थापन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. त्यातल्या त्यात डाळिंब पिकाला सगळ्यात महत्त्वाचं पाण्याचं नियोजन. त्यासाठी रेस्ट पिरियड आहे. त्याला खतं भरायचे 1-2-3 दिवसामध्ये. त्यासाठी ड्रिपर खालची जागा पाणी देऊन थोडी नरम करणे गरजेचं आहे. का तर बेड हे बघा पाणी चालू आहे, बेड थोडे ओले करायचे म्हणजे खत टाकण्यासाठी जागा नरम होईल. त्याच्यानंतर खत देणे, लाईट पाणी देणे अर्धा-पाऊण तास. त्याच्यानंतर 2-3 दिवसाला आणखीन 1 तास पाणी देणे आणि त्याला थोडा रेस्ट देणे. आता ह्याला 15 नोव्हेंबरला तानावर सोडायचं आहे. त्यासाठी ह्याचे खतं पाणी जर अगोदर ताण बसला, जो आपल्याला ताण देऊन फलधारणा धरायची आहे, ती फलधारणा आहे त्या म्हणजे वास्तविक प्रमाणामध्ये होत नाही. म्हणून पाण्याचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी सध्याच्याला 1-2 तास ह्या आठवड्यात दुसरं पाणी 2 तास पाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये त्याला ताण बसणार नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणून ह्याला पाण्याचं नियोजन करून आज पाणी चालू केलेलं आहे. नमस्कार.